हा ज्वलंत विषय आहे. आज मुंबईसारख्या प्रत्येक चाळीमध्ये किंवा गावासारख्या किंवा तालुक्यासारख्या ठिकाणी छोटं कुटुंब आता राहिलं नाही. छोटं कुटुंबाचं मोठं कुटुंब झालेलं आहे, पण घर तेवढंच राहिलं. त्यामुळे राहण्याची समस्या ही प्रत्येक ठिकाणी शहरात गावात सगळीकडे सेम नाही. त्याच्यामुळे राहतं घर विकून आपल्याला दुसरीकडे राहायला जावं लागतं, सबार्बनमध्ये राहायला जावं लागतं. आणि मग अशा वेळेला आपल्या विवंचना, आपल्या काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होतील असं काही मुलांना वाटत असतं. आणि ह्यातूनच एक प्रॉब्लेम क्रिएट होतो. आणि मग आईवडील जुन्या विचारांचे असतील किंवा आपली म्हणतो ना की त्यांच्याकडे एक विजन असेल, की ते मुलांसाठी काहीतरी चांगलं काहीतरी विचार करतात, कदाचित ते मुलांच्या डोक्यातही आले नसेल. अशा परिस्थितीमध्ये मुलं काय डिसिजन घेतात, काय करण्याचा प्रयत्न करतात, काय अटेम्प्ट करतात आणि मग त्यातून इथे काय प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो, तर हे सगळं जे आहे या नाट्याच्या माध्यमातून मांडण्यात आलं आहे. आणि मला असं वाटतं विषय जरी सिरियस असला तरी सादरीकरण त्याचं कॉमेडी मी करण्याचा प्रयत्न केला. माझ्यामध्ये हे विनोदी तसं विनोदी नाटक म्हणता येणार नाही, कारण सिरियस माणसंसुद्धा काही विनोद करतात रिअल लाईफमध्ये. असा काही प्रॉब्लेम आल्यानंतर त्यांची जी त्रेधा तिरपीट उडते, एकदम फंबल उडतो त्यांचा आणि बऱ्याचशा गोष्टी घडतात. याच्यामध्ये जो घडणारा विनोद आहे तो ह्या नाटकातला विनोद आहे. त्यामुळे सिरियस कॉमेडी आहे असं म्हणायला काय हरकत नाही. त्यामुळे एक वेगळ्या स्टाईलचं नाटक हे आहे असं मला वाटतं. मी आजवर जी नाटकं करत आलो किंवा आपल्या आजूबाजूला जी अशी नाटकं आहेत त्याच्यापेक्षा हे नाटक वेगळं ठरतं ते याच कारणासाठी, कारण विषय गंभीर आहे, सादरीकरण कॉमेडी आहे. त्यामुळे मला हे फार वेगळं आणि वेगळा प्रयत्न वाटतो मला. कलाकारांमध्ये ज्यावेळेला मी निर्मात्यांनासुद्धा ही गोष्ट ऐकली, त्यांना ती गंभीर गोष्ट आणि विषय करता टची असं वाटलं. आणि प्रत्येकाला तो वाटतोच, आपला वाटतो विषय. पण मला याच्या पलीकडे असं वाटतं ना की हे सगळं करत असताना त्याच्यामध्ये ना प्रत्येक माणूस एकाच स्वभावाचा नसतो. त्याच्यामुळे एखादी सिच्युएशन मी हँडल करणारा वेगळा असेल, मला जमणं ते वेगळं असेल, यांना जमणारं ते वेगळं असेल. त्यांना प्रत्येकाची रिएक्शन्स आणि त्याच्यावरचं ना म्हणतो ना प्रँक व्हिडिओमध्ये आपण बघताना होतो ना, वॉक केल्यानंतर प्रत्येकाचं काही काही वेगळी रिॲक्शन्स होतात. काही थोडंसं माइल्ड रिॲक्ट होतं, काही जण एकदम खूप लाऊड रिॲक्ट होतं. ते प्रत्येकाची रिॲक्शन वेगळी. त्यामुळे मला असं वाटतं ना कलाकारांना सांगताना तेच सांगितलं, एखादा माणूस बावळट असेल तर त्याच्याकडून काय वेगळेपणा होईल. एखादा माणूस जर गंभीर असेल तर तो सांभाळताना काय त्याला, एखादा माणूस खूपच ॲग्रेसिव्ह आणि कनिंग असेल त्याच्या आयुष्यात ही जर प्रॉब्लेम आला तर तो कसा हँडल करेल. त्यामुळे हे प्रत्येकाचं हँडल करण्याची जी पद्धत आहे ती वेगवेगळी असेल आणि तोच ह्या नाटकाचा USP पॉईंट असेल असं मला वाटतं. त्यामुळे कलाकारांना ते करताना त्या गोष्टी मी तुझा स्वभाव ह्या प्रकारचा आहे, तो असा हँडल करायला पाहिजे, तुझा असा आहे, माझा असा आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने तो हँडल करायला पाहिजे. त्यामुळे बघणाऱ्याला खूप असं वेगवेगळ्या पद्धतीचे रिॲक्शन एकाच सिच्युएशन दिसतात. VPL यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.